म्हणजे सहजासहजी आपल्या मुंबईमध्ये मिळत नाही रुई. जर तुम्हाला डायरेक्ट जर इथून घेऊन जायचं डायरेक्ट तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुम्हाला क्वालिटी पण भेटेल, ती हायेस्ट क्वालिटी आहे ती. म्हणजे आपण पातळ क्वालिटी पण बघू शकतो. म्हणजे आपण कोणा जेवायला बसलो ना, गावाला लग्न असतात लोक आमच्याकडनं घेऊन जातात ती पातळ क्वालिटी. हे म्हणजे गावासाठी आपल्याला हे बरी पडेल. खाली आपल्याला खाली बसून जेवता येईल. बनवलं पानापासून बनवलेली प्लेट आहे. याच्यामध्ये खाच्यामध्ये पण बनवली असेल का? खाच्यामध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तू दाखव डिझाईन बघू शकतो, छोटा आणि मोठ्या. स्क्वेअर मध्ये सुद्धा आहे तुम्हाला, शेप मध्ये आणि राऊंड मध्ये मिळेल. प्राइस म्हणजे घरी रिजनेबल आहे. ते बघा स्टीलचे चम्मच पण आहेत. आपल्याला वाटतात पण हे आर्टिफिशियल बनवलेले आहेत. बघू शकतो कसे बनवलेले. हे बघ आहेत खरं तर प्लास्टिकच्या, पण तुम्हाला ते स्टीलच्या वाटत असेल. मस्त 800 पूर्ण येतात की कमी जास्त असतं त्यामध्ये? 24 पीस आहे ना. पातळ. आणि यापेक्षा जाड आहे का? असे जाड बी आहे. उपरनं नारळ अच्छा लावलेले सर्व. ओके. ते बाशिंग वगैरे सगळं आहे तुम्हाला इथं एकाच मार्केटमध्ये सर्व काय तुम्हाला भेटेल. हे आपल्या तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळणार आहे की कसं का? होलसेल रिटेल दोन्ही पण. नमस्कार म्हणताय, मी रोशन पवार. पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाही. कारण तर आपल्या शिमग्याच्या नंतर जे व्हिडिओ आले नव्हतं आपलं काही. तर कारण असं होतं की आता सध्या तरी 22 एप्रिलला माझं लग्न ठरलेलं आहे आणि त्यासोबत धांदीमध्ये आहे आणि काही व्हिडिओसुद्धा बनवायला मिळत नाही. पण आता काही थोडाफार वेळ मिळाला आहे. चालले थोडी माझ्यासुद्धा लग्नाची शॉपिंग करायची होती. म्हटलं ज्या मार्केटला जातं जिथे सगळं होलसेलमध्ये जे तुम्हाला पत्रावळ्या असतील, चहाची कप किंवा प्लेट्स किंवा काही असेल ते घ्यायचं असेल, पाण्याची ग्लास वगैरे, तर सगळं होलसेल रेट मिळतात. तर ते कुठे जाते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण पाहायचं असेल आणि तुम्हाला तुमच्यात आपल्या थंबनेल आणि टायटल सगळं समजलं असेल. तर मी म्हटलं की एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी पण सुद्धा आला पाहिजे की आपले आता सध्या लग्नाचं सीझन चालू आहे आणि सर्वांनाच काय ना काय ते होलसेलमध्ये सगळं सामान पाहिजे असतं. तर म्हटलं की त्याला एक छोटासा व्हिडिओ आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी सुद्धा बनवूया. सो आलो आहे आणि आता त्याला पाहूया की कसं जायचं ते. खरं तर मी व्हिडिओमध्येच टॅक्सीमधून डायरेक्ट शूट केलं. व्हिडिओ शूट करायला वेळच मिळाला नाही. आता वेळ सामान होतं पण आता सामान टॅक्सीवर ठेवल्यामुळे म्हटलं की एक इंट्रो देऊया तुम्हाला. सो जाऊया आणि तुम्हाला दाखवतो ते मार्केट कुठे आहे ते. कदाचित तुम्ही मुंबईमध्ये असाल तर तुम्हाला माहिती असेल ते मार्केट कुठे आहे. पण काही आपले असे आहेत फॅमिली मेंबर त्यांना माहिती नसेल की कुठे आहे ते. तुम्हाला व्हिडिओ मारून बघायला मिळेल. तो पण व्हिडिओमध्ये पूर्ण पाहत. तर मित्रांनो, फायनली आता आपण आलेलो आहे त्या मार्केटच्या जस्ट. आता आपण टॅक्सीतून उतरलो आहे आणि आपण जस्ट त्या मार्केट मागे बघताय तर मंदिर दिसतं, तो गोल मंदिर आहे. याच्या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होलसेल मार्केट अगरबत्तीसाठी. सो हे जी गल्ली बघता ना इथे स्टार्टिंगला तुम्हाला सर्व स्टार्टिंगला तर नाही इथे प्लेट्स वगैरे मिळतील. सगळे होलसेलमध्ये बघताय, एकदम होलसेल भावामध्ये मिळते. सो अजून पूर्ण आतमध्ये पूर्ण गल्ली आहे. त्या गल्लीमध्ये जाऊया आपण आणि विचारूया. याच्या अगोदरसुद्धा आपल्याला ना एक झालेला व्हिडिओ याच्यामध्ये बनवलेला आपण, जे गणपतीच्या वेळी जे आपले असतात ना होलसेल अगरबत्ती त्यामध्ये बनवलेला. सो जाऊया आता पुढे आपला जो शॉप आहे तर तिकडे जाऊया आणि विचारूया. सो इथे बघता मित्रांनो, इथे सगळे कप प्लेट्स वगैरे जाते सगळे ते होलसेल भावात मिळतात. पत्रा वगैरे सुद्धा असेल यांच्याकडे बघता येते. खाण्याच्या प्लेट्स वगैरे सुद्धा आहेत बाय. तर बघता येतं मित्रांनो, इथे आपल्या होलसेल जे रेट आहेत 30 रुपये. आम्हाला जरा मराठीत सांगितलं तर बरं होईल. आमचं मराठी ब्लॉग आहे. लास्ट टाइम तुमच्याकडून आम्ही एक व्हिडिओ बनवून गेलेलो आठवतं ना. सो अजून काय आहे का आपल्याकडे नवीनमध्ये काय आलं आहे? बिरयानी के लिए आया है. अच्छा, बिर्याणीसाठी कंटेनर आहे ते. रान कंटेनर है, ऐसा तो बोलने का मतलब. जाड आहेत. हां, जाड आहेत, मस्त कॅरी करू शकतो. म्हणजे पीस है पर पीस 15 रुपये. पर पीस 15 रुपये. हाँ, 20. आणि याच्यापेक्षा मोठावाला ₹20 पीस. छान आहे, जाड सुद्धा आहे.
आप अपने हिसाब से बोलिएगा, अपने बोलो सब दिखाओ वीडियो अपना। फॉइल है 100 रुपीज़ में, फॉइल है। पत्रावली रे है ना अपना, पत्रावली है, बड़ा साइज में दिखाओ ना, 20 बड़ा रुपये की पैकेट है, 25 पीसला, 30 रुपये, 20 रुपये, ऐसा सब ना सांगा तुम्ही। हां हे बघता मित्रांनो, हे कितीला पॅकेट आहे? 30 रुपयाला आहे. हां 30 रुपयाला पैकेट आहे, 25 पीस। 25 पीस. हां 25 पीस पूर्ण येतात की कमी जास्त असतं त्यामध्ये? 24 पीस आहे ना। पातळ. आणि यापेक्षा जाड आहे का? ऐसे जाड भी है। वही आहे. हाँ बघा। अच्छा, यापेक्षा जाड आहे. हा. याची काय प्राइस आहे? हाँ सब सेम 30 सेम, रुपये, 30 रुपये. 25 रुपये ऐसा सांगत। आणि याच्यापेक्षा याच्या खणामध्ये पाहिजे खणसुद्धा घेऊ शकतो याच्यामध्ये. हे पण 30च रुपये. हाँ 30 रुपये। 25 पीस असतात ना यामध्ये. हां बरं. अजून काय आहे आपल्याकडे? रोल दाखवा जरा आपल्याकडे. काटा स्पून आहे. हा 30 रुपयाची पॅकेट आहे, 100 पीस असतील. 100 पीस. हा आईस्क्रीम मध्ये 30 रुपयाची 25. ओके. तर मित्रांनो, हा कांडी आहे, तर किती पीस असतात याच्यामध्ये? 100 पीस असतील. 100 पीस. ओके. हा कांडी आहे दातासाठी. 10 हे रुपये. पूर्ण पॅकेट आहे तो? हा 90 रुपयाची पुरा पॅकेट आहे ना. 90 रुपयानं पॅकेट आहे. तर बघा मित्रांनो किती आहेत? 1 2 3 4 10 10 पीस आहेत. असतील. 10 पीस आहे. ज्या कमी आहेत ना जरा? 1000 पीसची पॅकेट आहे, फुला 90 पीस. ते तुम्ही ना टिश्यू पेपर असेल ना तुमच्याकडे? टिश्यू पेपर. और टिश्यू पेपर बताओ जरा. 10 रुपयाची पॅकेट. मला आता ह्याच्यामध्ये ना चहाची ग्लास काय रेट आहे दाखवा ना जरा. चहाचे चहाची गिलास 10 रुपये, 90 रुपये. दाखवा जरा आम्हाला आयटम डिस्पोजलमध्ये हा, काय हे असेल तर. हा 10 रुपयाची पॅकेट आहे, 25 ओके. पीसला. अब ना 50 पीसला. 50 पीस असेल याच्यामध्ये. हा बरं. 25ला 50 पीस. हे ज्यूससाठी आहे ना? हा ज्यूससाठी आहे. जरा डिस्पोजलमध्ये तुम्ही यूज एंड थ्रो करू शकता ते. ये देखो ये. हा 10 रुपयाची पॅकेट आहे ना. टिश्यू बापरे, फक्त 10 रुपयाला आहे बघा मित्रांनो. 50 पीस असतील. 50 हा, पीस असेल. अच्छा वाला भारीमध्ये 40 रुपयाचा पॅकेट आहे, 50 पीस असतील. अच्छा, याच्या थिकनेस जास्त असेल का? जाडमध्ये आहे जरा. हा जाड. या बिर्याणीसाठी या पुलावसाठी प्लेट आहे. हे काय किती पीस असेल? 25 पीस असेल ना आम्हाला? 30 रुपये. हाँ ये बगास प्लेट बोलते हैं इसको। डिस्पोजल ना? खा सकते हैं। हाँ। काय डिस्पोजल ये आहे. पड़ेगा आपको सर हेवी आहे 300 रुपया भरपूर. बंडल आएगा 50। काय पॅकेट आहे याचं? काय रेट आहे? हाँ 100 रुपयाची पॅकेट आहे ना, 100 रुपयाच्या 25 पीस. हाँ आणि जर अजून जास्त क्वांटिटी घेतली तर प्राइस कमी होईल 90 का? रुपये होणार एकदम। बरं. मतलब जितना भी क्वांटिटी लेंगे उसके हिसाब से रेट और कमी हो जाएगा। ओके. ये बड़ा गिलास है, ये चाय साठी 20 रुपयाची चहासाठी पॅकेट पण आहे, 50 डिस्पोजल पीस ग्लास आहे असतील. फक्त मित्रांनो. हाँ, काय प्राइस बोला त्याची? हाँ 20 रुपये, 15 रुपयाची पॅकेट आहे ना. 15 रुपयाचे पॅकेट. किती पीस आहेत? 50 50 पीस असतील. छोटा सा आता आहे. हाँ आणि मतलब ते सब प्लास्टिकच्या वाट्या असतात. हां प्लास्टिक मध्ये वाटी बताओ उनको। हाँ हाँ हां. हाँ 30 रुपये की पैकेट अन्ना 50 त्याच्यापेक्षा छोट्या साईज मध्ये येतील का? हाँ इधर बड़ा भी आएगा, छोटा भी आएगा। देखो ये बगास का जाड़ा आएगा ये। ओके ये आएगा आपको 60 रुपये का पैकेट आता, 50 पीस आता है। ओके. हाँ हाँ भी 50 रुपयाची पैकेट अन्ना 50 50 पीस. 50 हाँ. म्हणजे 1 रुपयाला 1 मा पडते. हाँ, बड़ा है मतलब अच्छी जाड quality. पण आहे, छान आहे, मस्त. उनका हो गया सेट का। ये सब दिवाली कंटेनर है मिठाई साठी, मतलब जो भी है इंच बॉक्स बोलते हैं इसको। ये आता सस्ता आता है, लग्नासाठी 400 लागणारे जे आम्हाला काही सामान दाखवलं, सगळे पत्रावळी तर झालीच. पाण्याची ग्लास वगैरे जे लागतील ते दाखवा आम्हाला जरा. काय होलसेलमध्ये काय असेल क्या है उनका, क्या है? सब हाँ किसका? हाँ इनका हो गया। काय त्यांच्याकडे. ये डाल दो, ये डाल दो, ये डाल दो। हे कलर मध्ये जे आहे त्यांचं काय वेगळं रेट आहे की सेमच रेट आहे? नहीं नहीं सब अलग अलग रेट आता है। हां ये कलर वाला आएगा 70 रुपयाची पॅकेट आहे ना, 50 पीस असतील। ओके. 70 रुपयाचे पॅकेट म्हणजे जाडमध्ये आहे का ते? जाड जाड है। ओके. पाण्यासाठी आणि ज्यूससाठी पण तुम्हाला यूज होऊ शकतं हाँ ते. ये नहीं है सर। ओके. ये है होना चाहिए। कहाँ पे? आणि इथे बघता मित्रांनो, इथे सुद्धा आपले ग्लास आहेत अब देखो एक पैकेट होलसेलमध्ये. एक पैकेट आता 60 रुपये का पैकेट आता, 220 का हिसाब से ले लो पत्ती का। हे सुद्धा जाडच आहे ना? याचं काय प्राइस आहे? हाँ हाँ 60 रुपये पैकेट है, 50 पीस असते। ओके. याचा रिटेल भाव तरी पण काय असेल? होलसेल होलसेल सब होलसेल। रिटेल भाव तरी पण काय भेटेल आपल्या रिटेल मार्केटला? प्राइस 120 रुपये, 80 रुपये सब अलग अलग। ओके. म्हणजे तुम्ही जर रिटेलपेक्षा तुम्ही होलसेलमध्ये इकडे येऊन घेतलात तर तुम्हाला सर्वात बेस्ट पडेल. सो बघताय मित्रांनो, इथे अजून पण काही शॉप्स आहेत, तिथे पण जरा एक्सप्लोअर करूया आणि पाहूया की कशा वगैरे इथं अजून आपल्याला काय काय होलसेलच्या रेटमध्ये मिळतं ते. सो या अजून बघता येतच म्हणून इथे फडसाणसुद्धा आहे. फडसाण जर तुम्हाला होलसेलमध्ये घ्यायचं, होलसेलमध्ये फडसाणसुद्धा घेऊ शकता. अगरबत्तीचा व्हिडिओ तर आपण ऑलरेडी बनवलंच होतं. सो अगरबत्तीचा व्हिडिओ पण बनवूया. सो या.
तर अजून तुम्हाला लग्नाचे रिलेटेड तुम्ही बघणार मित्रांनो, इथे फक्त हळदी समारंभाचा टॅगसुद्धा तुम्हाला मिळेल. हे काय रेट आहे होता? आवाज जोरात काढ जरा. 100ला आहे ते. 100ला. अजून आपल्या लग्नासाठी लागणारे काय काय साहित्य आहेत का आपल्याला, सांग ना जरा. अंतरपाट, बाशिंग, उपरणं, नारळ ते बघा इथे लावलेले सर्व. ओके, ते बाशिंग वगैरे सगळं आहे तुम्हाला इथं एकाच मार्केटमध्ये सर्व काय तुम्हाला भेटेल. हे आपल्या तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळणार आहे की कसं का? होलसेल रिटेल दोन्ही पण. अच्छा, जर तुम्हाला खंजीर वगैरे जरी पाहिजे लग्नासाठी तुम्हाला इथूनच, तर तुम्ही तर इथे आलात आणि तुम्हाला एकाच वेळेत तुम्ही सगळं घेऊन जाऊ शकता. अजून काय आपल्याकडे आहे लग्नासाठी वगैरे? अजून काय असं नारळ वगैरे जेवढं लागतं तेवढं सर्व सामान आहे. जर आम्हाला दाखवशील का? हे नारळ आहे, हे कर आहे पूर्ण. जर प्राईस पण सांगते आम्हाला, आमच्या व्ह्युअर्सला माहिती पडलं पाहिजे. प्राईस 600 रुपयाला आहे, तांब्याचा कर आहे. अच्छा, अजून यापेक्षा छोटा वगैरे असेल ना, छोटं साईज वगैरे काय? छोटा आहे तो स्टीलचा. अच्छा, स्टीलचा आहे. काय याची प्राईस आहे? 300 रुपये पूर्ण सेट. 300 रुपये. अच्छा. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटी येतात. अच्छा, तर हे रुईचं पण आहे का मुंटावं? हो, रुईच्या काय प्राईस आहे याची? हे 70 रुपयाला एक आहे. 70 रुपयाला एक. हो. म्हणजे सहजासहजी आपल्या मुंबईमध्ये तर मिळत नाही रुई. जर तुम्हाला डायरेक्ट जर इथून घेऊन जायचं डायरेक्ट तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि रवई कशी आहे? रवळी 150ला आहे. 150ला. त्यापेक्षा मोठी पण मिळते का? तीच साईज आहे आपल्याकडे. बरं, अजून इथं अगरबत्त्यासुद्धा आहे, भरपूर आहे तिथे काय घेण्यासारखं वगैरे. बाशिंगसुद्धा आहेत. तर आपल्या दुकानाचं नाव काय? देशमुख बाशिंगवाले. देशमुख बाशिंगवाले. बरं, तर तुमचा व्हिडिओ कदाचित आपण दाखवलेला आहे आठवतं ना गणपतीमध्ये. तर या बघूया. अजून पुढे पण काय भरपूर असं आहे. जर डेकोरेशनचं सामान तुम्हाला काय पाहिजे असेल, अजून तिथे तुम्हाला लाईटचे सर्व होलसेलमध्ये प्लेट्स वगैरे सगळं काय मिळतात. सो अजून काय दुकान आहेत ते घेऊया आणि पाहूया. अजून वेगवेगळे आपण प्रत्येक ठिकाणी रेट्स काढूया. एकाच ठिकाणी रेट्स काढून आपल्याला नाही समजणार. सो माझं अजून एक काम होतं, म्हटलं की तुम्हाला एक छोटासा ह्याच्यावरती व्हिडिओ बनवावं. सो या लेट्स सी, बघूया अजून पुढे जाऊया आणि काय काय भाव असतील ते सुद्धा दाखवूया. हे बघता इथे सुद्धा आहेत शॉप्स वगैरे, मोठ्या मोठ्या झबला थैलीसुद्धा इथे मिळतील. मित्रांनो बघताय, फायनली आपलं जे शॉपिंग करायचं होतं ना, इथे फायनली आपण प्लेट घेतो. काय रेट आहे ते आपण जाणून घेऊया. इकडे क्या भाव रेट आहे बाईस का? ये 25 रुपये रेट आहे. 25 रुपयाला किती पीस असणार? 18 पीस. 18 पीस असतात. 25 रुपयाला 18 पीस. आणि अजून पण आपल्याकडे मोठ्या मोठ्या प्लेट्स असतील ना, जसं की पत्रावळी खाण्यासाठी वगैरे. तो या आपण थोडा आधी हे घेऊया आणि तुम्हाला दाखवतो की काय काय अजून भाव आहे ते पुढे. तर दादा याचा भाव काय असेल आपल्याचा? पत्रावळीचा आधी मला भाव सांग काय असेल ते. बघत आहे, खाचेवाले पत्रावळे आहेत. हां. एका पॅकेटमध्ये लोक बोलतात आपण 25 पीस आहेत, पण आपण 22 पीसच मोजूया. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी पण भेटेल, ती हायेस्ट क्वालिटी आहे. ती म्हणजे आपण पातळ क्वालिटी पण बघू शकतो. म्हणजे आपण कोणा जेवायला बसलो ना, गावाला लग्न असतात, लोक आमच्याकडनं घेऊन जातात. ती पातळ क्वालिटी. हे म्हणजे गावासाठी आपल्याला हे बरी पडेल. हे बरी की पडेल. खाली आपल्याला खाली बसून जेवता येईल. बसून जेवता येईल. आणि हे आपल्याला इथून हायेस्ट क्वालिटी पाहिजे बघा, ही पण चांगली क्वालिटी आहे. ओके. बाकीची तुम्ही क्वालिटी पण बघू शकता. आणि हे आपल्याला 40 रुपयाला 22 पीस पडेल. लोक 35 बोलतात, कोण 25 बोलतो, पण आपण 22च बोलतो. लोक लग्नासाठी घेऊन जातात, कोण देवासाठी कार्यासाठी घेऊन जातात, कोण घरी प्रोग्राम असतो त्यासाठी घेऊन जातो. बाकी तो बघू शकतो. इकडे बाबा आपल्याकडे वाटी आहेत. अच्छा, मी काय बोलतो, ह्याच्यामध्ये अजून जाडमध्ये आपल्याला मिळेल का? कारण की कसं आता मुंबईला समजा कोण लग्न करते, तर मग आपल्या हातावरती घेऊन सुद्धा एक झाडमध्ये आपण तुम्ही बघू शकता शुगर कॅनची प्लेट आहे. त्यामध्ये 3 खाचे देतो आपण. ती तुम्हाला 140 रुपयाला पडेल. त्यामध्ये प्लेन पण येते. ही एक प्लेन साईज येते. ही 2 साईज आहेत. हां. अजून ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये हायेस्ट क्वालिटी पाहिजे तर आपण हायेस्ट पण बघू शकतो. ओके. प्लेट आहे ते ऑलमोस्ट लय कमी लोक घेतात, पण ही 10 पीस आहे 200 रुपयाला. पण क्वालिटी चांगली. सुपारीच्या पानापासून बनवले. सुपारीच्या पानापासून बनवलेली प्लेट आहे ही. याच्यामध्ये खाच्यामध्ये पण बनवली असेल का? खाच्यामध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तू दाखव डिझाईन बघू शकतो, छोटा आणि मोठे. स्क्वेअर मध्ये सुद्धा आहे तुम्हाला, शेप मध्ये आणि राऊंड मध्ये मिळेल. प्राइस जरा सांगताय का याची मला काय ते? आता ही 200 रुपयाला 10 पीस पडेल तुला. हां. आणि ही पडेल 150 रुपयाला 10 पीस. ही 200ला 10 पीस आणि आणि 150ला 10 पीस. पीस. अच्छा, म्हणजे साईज प्रमाणे आपल्याला थोडं प्राइस कमी पडतं. आता तू बघू शकतो हे. त्यानंतर हे प्लेटचे पॅकेट आहेत. हे बघ, हे
40 रुपयाला 100 पीस आहे. जर तुम्हाला नाश्त्यासाठी बरेचसे वेगवेगळे क्वालिटी आहेत, वेगवेगळे रेट आहेत प्रत्येकाचे. लाकडामध्ये पण आहेत का आपल्याला? लाकडामध्ये पण आहे आपल्याकडे. याचं काय प्राईस असेल तरी पण? याचे तुला 120 रुपयाला 100 पीस आहे हे. 100 रुपये. त्याच्यामध्ये तू बघू शकतो आपण जे घरी खूपच करतो reasonable आहे. स्टीलचे, ते बघ स्टीलचे चम्मच पण आहेत. आपल्याला वाटतात पण हे आर्टिफिशियल बनवलेले आहेत. बघू शकतो कसे बनवलेले हे बघ. आहेत खरं तर प्लास्टिकचा पण तुम्हाला ते स्टीलचा वाटत असेल. मस्त आर्टिफिशियली काम केलं, खूप छान. तर काय प्राईस आहे याची? हे 100 रुपयाला भाव. ओके, 100 रुपयाला. किती पीस आहेत त्यामध्ये? 50? त्याच्यामध्ये नाही ह्याच्यामध्ये पण 100 पीसच येणार. हां, अजून तू याच्यामध्ये भाऊ आपल्याला काय गोड वगैरे द्यायचे असेल तर अच्छा, गुलाबजामुनसाठी प्रसादीसाठी वगैरे. अच्छा, हे खीरसाठी वगैरे आहेत ना? हे हा खीरसाठी डिस्पोजलमध्ये आहेत. याची काय प्राईस दिली? हे आपल्याला पडेल आता 120 रुपयाला 100 पीस. ह्याच्यामध्ये 50 पीसवाला पण येतं. ओके, बघू शकतो तू बरेचसे व्हरायटी आहेत ह्याच्यामध्ये. चांगली क्वालिटी पण आहे. हे 60 रुपयाला 50 पीस आहे. त्याची तू क्वालिटी बघू शकते. अच्छा, ह्या ज्या आहेत आपल्या सत्यनारायणच्या पूजेसाठी, हो, प्रसादीसाठी. पूजेसाठी. हो, हे तर मोठी साईज आहे. याहून छोटी साईज आहे का अजून? हे जाऊन छोटी साईज पण असते, पण ती हे बघा, दोनमध्ये इथं आहे. हे आहे, नाही बघा. हा बघ ही साईज बरोबर. बघू शकतो. तर हे कसं भाव मिळेल आपल्याला? हे मला हे 200 रुपयाला 500 पीस येतात. अच्छा, 200ला 500 पीस. बरं, खूप छान. 2 मिनटं. हां, बरं. बघता मित्रांनो, एकदम रिजनेबल आणि एकदम तुम्हाला परवडण्यासारखं एकदम मिळतं. तर आता हा तुम्ही इथं मार्केट बघताना संपूर्ण मार्केट पूर्ण होलसेल आहे. संपूर्ण मार्केट होलसेल आहे. तुम्हाला जे काही घ्यायचं असेल, पत्रावळी किंवा ग्लास किंवा अजून काही अजून वस्तू, किंवा तुम्हाला अगरबत्तीपासून जे तुमच्या लग्नासाठी मुंडावळ्या किंवा नवरदेवासाठी किंवा लग्नासाठी काही साहित्य पाहिजे तुम्हाला या मार्केटमधून मिळेल. अजून पण असे आहेत शॉप्स. खरं तर आपला व्हिडिओ भरपूर मोठा होतो आहे. सो तुम्ही इथे जर व्हिजिट केलात तर तुम्हाला प्रॉपर इथे तुम्हाला जे काय ते माहिती मिळेल. जे काय प्राईज आहे ते तुम्ही इथं समजा तुम्हाला काय होलसेलमध्ये घ्यायचं असेल जास्त क्वांटिटीमध्ये, तर हे लोक इथे तुम्हाला कमी जास्त करून भावता कमी जास्त करून देऊ शकतात. सो हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत होता. म्हटलं मला एक इथं जायचं होतं थोडे एक खरेदी करण्यासाठी माझ्याच लग्नासाठी. तर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवावा, की आता आपल्या कोकणात किंवा आपल्या मुंबईमध्ये भरपूर असे लग्न आहेत की तुम्हाला लागणारच काय ना काय ते होलसेलरसाठी. सो म्हटलं की एक छोटासा व्हिडिओ बनवूया. आणि हा व्हिडिओ कसा वाटला सो कमेंट करून नक्की सांगा. आणि या शॉपला खरं तर व्हिजिट करायचं आहे, तर इथूनच मी जास्त करून खरेदी केली आहे. आमच्या लग्नाची जी काही पत्रावळी बघताय किंवा अजून क्लास आहे आम्ही आत्ताच जस्ट घेतलेले आहेत आणि इथं जे खरेदी करून झालेली आहे. सो दादा खूप खूप धन्यवाद तुमचा. आणि शॉपचं नाव वगैरे काय आहे जरा सांगताय का? नगिना स्टोअर. अच्छा, तर या गल्लीचं नाव काय म्हटलं? नळ बाजार म्हणतात ना याला? हां, नळ बाजारामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे एकदम एंडिंगला इथे तुम्हाला इथे दिसतं चौकी आहे. इथे समोर काय चौकी आहे की काय आहे इथे? चौकी. अच्छा, इथे अपोजिटला तुम्हाला चौकी आहे. आणि इथे तुम्हाला स्टेशन कोणतं जवळ मिळेल आपल्याला? भाऊ इथे तू गेला ना, या बाजूला ब्रँड रोड स्टेशन आहे, या बाजूला चन्नी रोड स्टेशन. अच्छा, दोन्ही पण जवळ आहे. बरं. आता दोन्ही पण जवळ. तर खूप छान. सो एकदा व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, नातेवाईकांसोबत. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. सो अजून एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय.